हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं आहे. तर पहा, आज आपण काय करणार आहोत. तर इथे माझ्याकडे चवळी आहे. तर आज आपण चवळी बटाट्याची भाजी करणार आहोत. आता तुम्ही विचार करत असाल, अरे आम्ही सुद्धा करतो चवळी बटाटा भाजी, त्यात काय एवढं. तर एवढंच सांगेल आपण, मी ही जी भाजी करणार आहे. तर पहा, पूर्वीच्या काळी लग्न कार्यामध्ये किंवा आत्तासुद्धा आणि आत्तापर्यंतसुद्धा गावाकडे लग्न कार्यामध्ये दोन प्रकारचं जेवण केलं जातं, व्हेज आणि नॉनव्हेज. आता जे व्हेज जेवण असतं, तर व्हेज जेवणामध्ये बघा काय काय असतं. डाळ, भात, लोणचं, पापड, एक भाजी असते आणि गोड पदार्थ. त्या गोड पदार्थामध्ये लाडू, जिलेबी, गुलाबजाम, बुंदी यापैकी काहीतरी एक असा गोड पदार्थ असतो. पण जी भाजी असते, तर पहा, चवळी बटाटा किंवा चवळी वांगा बटाटा असते किंवा नुसती वांगा बटाटा याची सुद्धा सुकी भाजी असते. तर लग्न कार्यामध्ये जी चवळी बटाटाची भाजी केली जाते, तर तीच आज आपण भाजी करणार आहोत. लग्न कार्यात केली जाणारी चवळी बटाटा भाजी. आता एवढं सांगेल की तुम्हाला गावा साईडला शक्यतो जर तुम्ही लग्नाकार्य जर तुम्ही बघितलं ना, तर व्हेज जेवणामध्ये चवळीचा खूप जास्त वापर केला जातो. चवळी किंवा आपले जे हिरवे वाटाणे असतात ते, त्याचा जास्त वापर केला जातो. म्हणजे हिरवे वाटाणे, वांगा बटाटा किंवा चवळी वांगा बटाटा किंवा चवळी बटाटा अशी सुद्धा भाजी केली जाते. तर त्यातलीच आज आपण चवळी बटाटा ही भाजी करणार आहोत. जास्त वेळ अजिबात घेत नाही आहे. चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, आज आपण चवळी आणि बटाटा याची भाजी करणार आहोत. तर लग्न कार्यामध्ये लग्नाच्या पंक्तीला केली जाणारी ही चवळी बटाटा भाजी. तर पहा, ही जी चवळी आहे, तर मी रात्रभर ही चवळी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आणि ही चवळी अशी आहे ना, की ही चवळी भिजत टाकली ना, की तिचा जो दाणा आहे तो छान मस्त असा फुगतो. तर आणि ही चवळी आहे ना, नुसती तुम्ही बॉईल करून जरी खाली तरी खूपच छान लागते. पहा, इथे मी बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याची साल काढून हे बटाटे मी स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत. आता तुम्ही बटाटे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त वगैरे. तर पहा, ही जी चवळी आहे, तर ही चवळी मी सकाळी उठल्यानंतर 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता पहा, ही जी चवळी आहे, ही चवळी आपल्याला कुकरमध्ये ॲड करायची आहे. त्याचबरोबर कट केलेला जो बटाटा आहे तो सुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे. आणि पाणी बुडेपर्यंतच आपल्याला चवळी बटाटा बुडेपर्यंतच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. जास्त पाणी नाही ॲड करायचं आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण जास्त पाणी ॲड करतो आणि मग नंतर काय होतं, जेव्हा शिट्ट्या होतात ना, मग शिट्ट्यांच्या जोडीला ते जे पाणी आहे ते सुद्धा वरती येतं. म्हणून फक्त कुठल्याही भाज्या असो ज्या तुम्ही कुकरमध्ये स्टीम करतात, तेव्हा फक्त त्या भाज्या बुडेपर्यंतच ॲड करा, जास्त पाणी ॲड करू नका. आता पहा, इथे मी 1 चमचा मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला फक्त 2च शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त शिट्ट्या अजिबात काढायच्या नाही. कारण पहा, ही जी चवळी आहे, तर चवळीचा दाणा कसा आपल्याला हवा आहे, अख्खा दाणा हवा आहे, पण दाबल्याबरोबर तो सॉफ्ट झाला पाहिजे असा. म्हणून फक्त 2च शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर चला, इथे आपण मसाला तयार करून घ्या. मसाला तयार करण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये जिरं, राई ॲड केलेलं आहे. त्यानंतर कढीपत्तासुद्धा ॲड केलेला आहे. आणि इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण ॲड करून घेऊया. 1 ते 2 मिनटं मस्त फ्राय करायचं आहे. तर पहा, इथे मी लाल सुकलेली मिरची मी ॲड केलेली आहे 3. त्यानंतर 5 ते 6 आपल्याला लसूण पाकळ्या ॲड करायच्या आहेत, त्यासुद्धा छान मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर मी ते 1 कांदा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला कांदा टोमॅटोसुद्धा ॲड करायचा आहे. 1 ते 2 मिनटं फ्राय करायचं आहे. त्यानंतर इथे मी पाव ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे. हे सुद्धा पाण्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पहा, तुम्हाला याच्यामध्ये पाणी दिसत असेल, हे पाणी पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे. म्हणून काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे, गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला 10 मिनटं मस्त हे शिजवून घ्यायचं आहे. आणि पहा,
इथे एकीकडे आपलं जे कुकर आहे तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर बंद केला होता. आता इथे आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपला आपली जी चवळी आहे त्या चवळीचा पूर्ण अख्खा दाणा आहे आणि दाबल्याबरोबर ती चवळी छान मस्त अशी सॉफ्ट होते. तर पहा आता आपल्याला काय करायचं आहे, चवळी आणि बटाटा एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि आता जे पाणी आहे ते सुद्धा दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता ते जे पाणी आहे ना, आपण चवळी बटाटा जे बॉईल केलेले जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला कधी ॲड करायचं, जेव्हा आपण वाटण ॲड करू ना त्या वाटणामध्ये मी ते पाणी ॲड करणार आहे. आणि आपण जेव्हा मसाला फ्राय करतो आणि मसाला फ्राय करताना आपण जेव्हा पाणी ॲड करतो तेव्हा मी ते मटकी आणि बटाट्याचं जे पाणी होतं बॉईल केलेलं पाणी ते ॲड करणार आहे. म्हणून मटकी आणि बटाटा आपल्याला साईडला करायचं आहे आणि त्याचं जे बॉईल केलं जे त्याचं जे पाणी आहे ते आपण साईडला करायचं आहे. असं दोन्ही बाउलमध्ये आपल्याला ते सेपरेट करून ठेवायचं आहे. तर पहा इथे आपले मसालासुद्धा 10 मिनटं झालेली आहे. आपला मसालासुद्धा तयार झालेला आहे. आता हा जो मसाला आहे हा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेला आहे. आता थंड झाल्यानंतर हा जो मसाला आहे हा मसाला आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करायचा आहे आणि आपल्याला पाणी ॲड करून छान मस्त याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता पहा याच्यामध्ये जे मी पाणी ॲड केलं आहे ना तर ते चवळी बटाटा जे मी बॉईल केलं होतं ते जे पाणी होतं ना तेच पाणी मी या वाटणामध्ये मी ॲड केलेलं आहे. आता पहा इथे आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे. तर इथे आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल गरम झालं ना की त्यानंतर जिरं राई ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण जो वाटण केला होता तो वाटण ॲड करायचा आहे. छान मस्त हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा इथे मी जे मसाले ॲड केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाले ॲड करू शकतात. आता इथे मी 1 चमचा मसाला ॲड करते कारण तो चमचा छोटा आहे आणि तो भाजीसाठी तो मसाला काफी आहे. म्हणून मी फक्त म्हणजे तुम्हाला जसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही मसाले ॲड करू शकतात. आता पहा इथे छान मस्त मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी थोडं वाटणाचं पाणी ॲड केलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. या 10 मिनटामध्ये ना आपल्याला 5 मिनटांनी झाकण काढून हे जे वाटण आहे पुन्हा वर खाली करून घ्यायचं आहे कारण हे वाटण आहे ना खाली लागता कामा नये. अशा पद्धतीने आपल्याला 10 मिनटं मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण मंद गॅसवरती शिजून घ्यायचं आहे. तर पहा 10 मिनटं झालेली आहेत आणि छान मस्त या वाटणाला ऑइलसुद्धा सुटलेलं आहे. तर पहा आपण जे चवळी बटाटा जे बॉईल करून घेतलं होतं ते आता इथे आपल्याला ॲड करायचं आहे आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा इथे मी आता काय करणार आहे, झाकण ठेवून मी फक्त 1 ते 2 मिनटं मंद गॅसवरती वाफ काढून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. कारण मला फक्त इथे ग्रेव्ही टाईप भाजी हवी आहे आणि इथे माझी ग्रेव्ही टाईप भाजीसुद्धा तयार झालेली आहे. जर तुम्हाला इथे रस्सा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता. तुम्हाला जेवढा रस्सा हवा त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा आणि छान मस्त मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घ्या आणि इथे आपली मस्त रस्सा भाजीसुद्धा तयार झालेली असेल. आता एक लक्षात ठेवा की लग्न कार्यामध्ये अशीच ग्रेव्ही टाईप भाजी तयार केली जाते आणि ही ग्रेव्ही टाईप भाजी चवीला 1 नंबर आणि भन्नाट अशी लागते. जेव्हा तुम्ही ही भाजी कराल ना तुम्हाला हे नक्कीच फील होईल की आपण लग्न कार्यामध्ये बसलो आहे, लग्नाच्या पंक्तीला बसलो आणि आपण छान मस्त जेवण करतो आहे. आणि तुम्हीही विचार करत असाल की लग्न कार्यामध्ये केली जाणारी भाजी आपण घरी का नाही करू शकत. त्याचं कारण म्हणजे काय माहीत आहे का, आपल्याला आहे ना त्यांचं ते सिक्रेट वाटण किंवा त्यांची वाटण करण्याची ज्या पद्धती आहे त्या आपल्याला माहितीच नसतात मुळात. म्हणून आपण विचार करतो अरे या लग्न कार्यात केली जाणारी भाजी आपण घरी का नाही करू शकत, अशा भाज्या आपल्या घरी का नाही बनत. त्याचं कारण हेच आहे. तर पहा आता ही जी भाजी आहे ही भाजी तुम्ही
डाळ भाताबरोबर खाऊ शकतात. नंतर भाकरी, चपाती, पुरीसोबत किंवा फुलक्यासोबतसुद्धा खाऊ शकतात. तर आज ही भाजी मी घावण्यांसोबत खाणार आहे. तर पहा, रोज रोज भाकरी आणि चपाती खाऊन कंटाळा आला होता. म्हणून ठरवलं की चला आज आपण घावणे करूया आणि घावण्यांसोबत ही भाजी खाऊया. आणि घावण्यांसोबत ही भाजी खूपच छान लागते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही भाजी पुरीबरोबर खाऊ शकतात. लग्न कार्यामध्ये शक्यतो ही भाजी डाळ भात पुरीबरोबर खाल्ली जाते. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून पहा. चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. नक्कीच ट्राय